यद और कुतुब भाई कॉन्ग्रेचुलेशन। और जरूर यस 2 मिनट अपन एक ओवर के ब्रेक में जरूर आपके पास माइक में पहुंचाऊंगा, तब तक आप बैठिए। कॉन्ग्रेचुलेशन टीममेट्स, कहीं जाइए नहीं। कुतुब भाई आज जरूर जो छोटा सी पार्टी रहेगी आपके लिए। पहिला चेंडू चांगला फटका कव्हरच्या ठिकाणी, यावेळेस मात्र गॅप शोधलाय। आसिफचं स्वागत या मॅच मध्ये देखील चौकाराने केलंय। मागच्या मॅच मध्ये देखील पहिला चेंडू आसिफला चौकार, या मॅच मध्ये देखील पहिला चेंडू चौकार। आता 100% द्यावं लागेल, इथे बेस्ट द्यावं लागेल, इथे मात्र तुम्हाला हलक्यात घ्यावं लागणार नाही कोणाला। जरा मैन ऑफ द मैच आप देता रहती। हाँ मैन ऑफ द मैच चांद किसके हाथ से दे, आप ही दे दो ना। माइक माइक प्रीतम जी, माइक माइक प्रीतम जी। ओ मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द मैच जाइए ना, मैन ऑफ द मैच के लिए, मैन ऑफ द मैच। और ये लगातार 2 गेंद में एक 4 और दूसरा छक्का काफी महंगे साबित होते हुए, नहीं छक्का दिया अंपायर ने। काय कीजिए इस ओवर की तीसरी गेंद राहिल पठान, और अच्छा सा हेलीकॉप्टर शॉट था मगर काफी ऊपर नहीं रख सके, हेलीकॉप्टर को नीचे ही रखे, हवाई सफर नहीं कराया। और ये काफी मिस फील्डिंग होती हुई, जो बहुत ही महान फील्डर माने जाते मिस्टर लाला, LA मिस्टर लाला ने अपने हाथ से 2 रन दिए, मुझे विश्वास नहीं आ रहा है। और 3 गेंद में 12 रन ले चुके हैं मिस्टर राहिल, बहुत ही अच्छे बल्लेबाज करते हुए अपनी टीम के कैप्टनशिप उनके हाथ में। इस ओवर की चौथी गेंद ब्लॉक गेंद, उसे मिड विकेट की दिशा में खेल दिया है, कोई भी प्लेयर नहीं, अंपायर का इशारा, 4 रन काफी महंगे साबित होते हुए। आसिफ भाई, हाँ हाँ, जिस भाई को मोबाइल मिला होगा ना प्लीज वो स्टेज पे लाके दे दे एकदम इज्जत से। इस ओवर की 5वीं गेंद काफी स्लो गेंद, राहिल उसे समझे नहीं, कीपर के सर के ऊपर से निकलता हुआ। 5वीं गेंद डॉट, 5 गेंद, 5 गेंद, राजू स्कोर 16। इस मैच की आखिरी गेंद, क्रीज पे मौजूद राहिल पठान, और अच्छा शॉट, वापस वही दिशा में। हेलीकॉप्टर उड़ाना चाहते मगर ऊंचाई नहीं मिल रही है। चेक यस यूसुफ भाई 2 मिनट के लिए आइए। रहमान ये अभी जाएंगे मैन ऑफ द मैच के लिए मिस्टर प्रीतम। यस धन्यवाद। कॅमेरामॅन येऊ दे, कॅमेरामॅनला विनंती, कॅमेरा येऊ द्या टॉस बॉक्स कडे। मॅन ऑफ द मॅच दिली जाईल, आपण बघू शकता। त्याचबरोबर रहमान आहे माझ्या जोडीला, आणि इथे चांदभाई यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाते। खूप चांगली गोलंदाजी, 2 षटक हाताळले आणि 10 धावांवर 2 विकेट, आणि त्याचबरोबर चांगली बॅटिंग केली। अभिनंदन, त्यांची टीम टॉप 6 मध्ये प्रवेश केला। आजच्या दिवसातली पहिली टीम। चांदभाई 2 मिनट के लिए रुक जाइए। और ये टीम जो कुतुब 11 के नाम से चलती, वो रहमान टाइगर्स के नाम के जाने जाएगी। हमारे कुतुब भाई के ये लड़के हैं, और अभी युवा है इसीलिए उनको मौका मिला नहीं है। जिस तरह ग्रोथ करेंगे, उनका खेल ग्रोथ करेगा, उनको ज़रूर मौका मिलेगा। चांद भाई क्या कहेंगे? अच्छा खेली टीम, दोनों मैच जीत लिए, टॉप 6 में आपने एंट्री लिए। आपके टीम के माहौल के बारे में, आपके टीम के बारे में आप क्या कहेंगे? फर्स्ट ऑफ ऑल तो मैं अल्लाह का शुक्रिया अदा करूँगा, और दूसरी बात कि हमारी जो टीम के जो प्लेयर्स हैं उन्होंने बहुत ही अच्छा एफर्ट किया, उसी कारण हम लोग ये पोजीशन पे पहुँचे हैं। और आगे भी मैं सोचता हूँ कि और अच्छा बेस्ट करे और हम लोग फाइनल तक जीते और फाइनल विन होवे इंशाअल्लाह। यस, भगवान के तो सब रहते हैं कि हमारे ऊपर मेहरबान रहे जी। इस बार आपके ऊपर मेहरबान है।
आकिब के बारे में क्या कहेंगे? पहली मैच जिस तरह उन्होंने गेंदबाजी की और सबसे बहुत ही बढ़िया गेंदबाजी लेजेंडरी खिलाड़ी शिरगांव के फवाज भाई के बारे में क्या कहेंगे? देखो आकिब भाई जो है वो उन्हें बहुत काफ़ी टाइम से मैं जानता हूँ और साथ में खेले ही हम लोग लेदर भी बहुत खेले उनके साथ, तो उनका नाम ही काफ़ी है। वो कोई उनको बताना नहीं पड़ेगा कि वो कैसा प्लेयर है, बेस्ट प्लेयर ही है वो। ओके, और फवाज भाई भी अच्छे ही है, नो डाउट। बेस्ट लक आपके टीम के लिए नेक्स्ट मैच के लिए। और यस, हमारे साथ जुड़ जाएंगे इस टीम के ऑनर मतलब कुतुब भाई। कुतुब भाई क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में, इलियास पठान के बारे में? इलियास भाई ने सबसे तो एक बात ऐसी है कि ऐसा टूर्नामेंट बहुत ही कम लोग भराते हैं, और इलियास भाई का तो मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि इन्होंने ऐसा जो अरेंजमेंट किया है, खाने से लेकर यूट्यूब लाइव से लेकर मेरे बच्चे को या सभी के, किसी के भी बच्चे कोई भी खेलना है, नए खिलाड़ी, उनको लोग पूरे ऑल ओवर इंडिया में देख सकते हैं। ये सबसे पहले बड़ी मेहरबानी तो इलियास पठान की है हमारे को। ये इतना अच्छा लगा मुस्लिम प्रीमियर लीग के लिए। इलियास भाई आपका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ मैं कि आपने जो ये टूर्नामेंट भरवाया, और मेरी टीम के जो प्लेयर है, मेरे को ऐसा लगा था, मुझे तो पता नहीं था, मैं तो किसी को पहचान नहीं था, मेरे को 2-4 जन पहचान के थे, मैंने तो ऐसे ही ले लिए थे कि चलो भाई अपन। क्रिकेट ऐसा गेम है कि कोई भी किधर भी कुछ भी पलटी कर सकता है, इसलिए 2 बॉल में आप बोलोगे ना 1 रन या 6 बॉल में 1 रन तो भी गेम है ना पलटी हो सकता है। कॉन्फिडेंस इज मोस्ट इंपॉर्टेंट। कॉन्फिडेंस है तो जिंदगी में कोई हार नहीं सकता, हार के आगे जीत है। ये देखो हमारा एक जा रहा है आकिब भाई और फवाज भाई, इसके बदौलत मैंने तो कल टीम लिया था बस। थँक यू इलियास भाई और थँक यू ऑल आवर फ्रेंड। यस, धन्यवाद कुतुब भाऊ। आणि जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, कधी मॅच ऑन आहे. 3 गेंद बाबू, 3 खाइए ना, चौथी से नहीं, चौथी से। ए राजा 3 गेंद हो गए ना, और हाँ सिंगल। और स्कोर इस ओवर की चौथी गेंद, बढ़ता हुआ स्कोर 22। स्ट्राइक पे मिस्टर दानिश। ओ अच्छा शॉट, ओ ज्यादा डाल गोश्त खाने के कारण फील्डिंग नहीं हो रही है लाला से। मेरे हिसाब से ज्यादा ही दबाया है डाल गोश्त, बटाटा गोश्त, सॉरी। नहीं तो ये आसान से पकड़ते, ज्यादा खाने के कारण झुका ही नहीं जा रहा है लाला से। अच्छा शॉट, कैच की ओर दौड़ा था इस वक्त खिलाड़ी, लेकिन कैच लपक नहीं पाई। 4 रन जरूर मिला बल्लेबाज को। बाएं हाथ के बल्लेबाज मिस्टर दानिश सय्यद आपल्याला पाहायला मिळते, चौकार येतो, 4 धावांनी स्कोरबोर्ड 26। चांगल्या धावा आता मात्र पाहायला मिळतात, कारण की मागच्या मॅचमध्ये मला तर वाटते त्यांनी 70 धावा बनवल्या होत्या आणि 70 धावा समोरच्या टीमने चेस केल्या होत्या। यावेळेस देखील जर बघायला गेलं तर बॅटिंग चाललेली आहे। तब्बू 11 बोईसर आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे ती म्हणजेच सुलतान 11 तारापूर, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 27, 27 चेंडू फेकून झालेत 5। शेवटचा चेंडू यावेळेस आपण बघू शकतात षटकातला। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता परंतु अगदी डोक्यावरून जातोय। शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मात्र मिळेल। 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकही विकेट गमावला नाहीये। 14च्या सरासरीने 28 धावा, एक चांगली सुरुवात इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते तब्बू 11 बोईसर या टीमची। जो खाने का बाकी हो, जीता हुआ टीम जो भी खाने का बाकी हो प्लीज आके खाना खा ले। खाना ठंडा हो गया तो मजा नहीं आएगी। दोन षटकाच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात। राहिल चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आलाय आणि 23 धावेवर पोहोचलेला आहे, म्हणजे 28 मधल्या 23 आपल्याला पाहायला मिळतात। ज्याप्रमाणे इंटरनॅशनल मध्ये आपण बघितलं असेल सेवागला की टोटल टीमची जर 40 असेल तर सेवागच्या त्यामध्ये 25 ते 30 असतात। ॲडम गिल्क्रिस्टला देखील पाहिलं असेल, अशा रीतीने खेळताना क्रिस गेलला पाहिलं असेल। सनत जयसूर्या अगदी बेधडक मात्र तुफानी खेळी त्यांची असायची, तशीच मात्र राहिलची खेळी यावेळेस पाहायला मिळते। अगदी
त्याच्यासाठी सापळा रचला जातोय, कारण की आसिफला देखील माहिती आहे की कोणत्या बॅट्समन समोर कोणता गोलंदाज आणला पाहिजे. तर जाफरला त्याने इकडे इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी मार्कवर. फिल्डिंग सजवताना थोडा वेळ जास्त घेतला जातोय. विनंती आहे 1 तासामध्ये मॅच संपवायची आहे, कारण की जर पुढची मॅच 4:30ला सुरू झाली तर मात्र ती व्यवस्थित सूर्यकिरणामध्ये संपेल 5वी मॅच. आणि इथे मात्र त्यामुळेच आम्ही थोडी घाई करा सांगतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू क्रॉस बॅटीने फटका सजवला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, डाईव्ह करून कॅच करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नाचे पूर्णपणे 100% दिले जातील, 100 मार्क दिले जातील. इकडे आपण बघू शकतात अगदी हाताला चाटून चेंडू निघून जातोय, मात्र लॉंग ऑन रिजनला वेगाने चेंडू मारला होता. अवघड चान्स होता. थोडा आवाज कमी ठेवा कॉम्बॉक्स मध्ये, ही विनंती आहे. जे प्लेयर जेवायला आलेले आहेत त्यांनी शांततेने जेवा. कधी पण घरी देखील सांगितलं जाते की खाना खाते वक्त बात मत किया करो, खाना खाओ उसके बाद बात करेंगे. चर्चा होणार, कारण की क्रिकेट खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तो संपल्यानंतर चर्चा होतेच. तू खराब खेळला, इकडे कॅच सुटला, इकडे बॅटिंग खराब झाली, इकडे बॉलिंग खराब झाली, अरे आपण जिंकले असते, जिंकता जिंकता राहिले. आणि जिंकलेले सांगतात मस्त खेळला, चांगला खेळला, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, आपण चांगामध्ये पोहोचले, उद्या आपला कितवा राऊंड आहे मला सांगा, मी येईल या टायमाला. ही सर्व चर्चा होत असताना मैदानाच्या बाहेर तबरेज भाई भी अभी थोड़ा टेंशन में आ गए, क्योंकि अगली मैच डू और डाय रहेगी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, हे थोडे मात्र विचारधारा मला समजत नाही आहे फलंदाजाची. डाव्या हाताचा गोलंदाज समोर आहे, तुमच्यासाठी अगदी चांगला गोलंदाज आहे, तुम्ही डाव्या हाताचे फलंदाज आहेत. राहील देखील तेच सांगतो इकडे मात्र सय्यदला की तुमच्यासाठी हा बॉलर आहे हे समजून तुम्ही खेळणं गरजेचं आहे, तर तुम्ही रिव्हर्स स्वीप खेळाय. युसुफ भाई, काफी क्रिकेट आपने भी खेला है, ये शॉट के बारे में क्या करेंगे? अभी मैं कहता हूँ कि इसकी ज़रूरत नहीं है, क्योंकि हर एक बाजू गेंद जा रहा है, जिधर भी मारो जा रहा है. जाफर के अगली गेंद सामना करेंगे दानिश सैयद. हल्की सी फ्लैटेड गेंद सही अंजाम तक उसे पहुंचा दिया, और ये पहला दानिश के बल्ले से निकलता हुआ हवाई फारज 6 रन के लिए. ये शॉट देख के ऐसा लग रहा है कि कहीं कुछ करने की जरूरत नहीं है इस बल्लेबाज को. एवढा इजी फटका त्याने खेचाय हा हेलिकॉप्टर. इतका दूरचा हा क्षेत्र होता, त्याला इतक्या सहजरित्या पार केलाय. का रिव्हर्स खेळला असेल तेच त्याला राहिलने सांगितलं. आणि कधी कधी काय होते की जो नो स्ट्राईकचा बॅट्समन असतो तो स्ट्रायकर बॅट्समनचा आरसा असतो, तो परफेक्ट सांगतो की तुला काय करायचं, हा गोलंदाज काय टाकतोय, काय करायचं, आणि तेच केलं. षटकार खेचला, 6 धावा पाहायला मिळतात. स्कोरबोर्डचा विचार केला 35, चेंडूला जाऊन दिला. पंचाकडे वाईटच्या अपेक्षेने बघितले, पंचाने मात्र सांगितलं यस हा वाईट आहे. एक मात्र एक्स्ट्रा धाव जोडली जाईल स्कोरबोर्डला. 36 स्कोर कार्डवर. वाईट चेंडू जेव्हा पडतो ना तेव्हा आठवतो तो कपिल देव निकुंज. त्याने इतक्या वर्ष क्रिकेट खेळला परंतु एकही नो आणि एकही वाईट चेंडू हाताळला नाही, असा हा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. पुन्हा एकदा फटका आहे, उंच लांब देखना बघत राहावा असा हा फटका. डोंगरी फटके मात्र आपण बघू शकतात यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. याला आम्ही डोंगरी फटका म्हणतात. 6 धावा षटकार. क्या सही टाइमिंग प्रीतम जी, आराम से इजी एकदम क्लास शॉट, एफर्टलेस स्ट्रोक. रोहित शर्माची आठवण करून देत असताना ताकद नाही, फक्त त्याच्या टायमिंगच्या जोरावर. काय खेळत आहे दानिश सय्यद. चेंडूला उडवत नाही तर चेंडूला पंख लावले तसं वाटतंय. आता चांगला स्ट्रोक आहे बघा. बघितलं की हा बॅटच्या झोन मध्ये लोअर फुल टच नक्की आहे आणि ह्याला हलक्या हाताने खेळू, कारण की अजून ओव्हर खूप येणं बाकी आहे. एक मोठी टीम आहे समोर, देखील आसिफ आहे, घरचं मैदान आहे, या मैदानावर रोज प्रॅक्टिस आहे, त्यामध्ये मात्र भरपूर प्लेयर्स आहेत जे या मैदानावरचे आहेत. आणि इथे मात्र आपण बघू शकतात की धावसंख्यामध्ये 1 ने बदल 43, 43 धावा धावफलकावर. जिंकलेली टीम मात्र आपण बघू शकतात कुतुब. आता नाव चेंज झाले कुतुबचं, काय नाव दिलं त्यांनी. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका राहीलचा, परंतु फसलाय. लॉंग ऑफ रिझनला चुकी करणार नाही, परतावा लागेल. राहिल पठाण पहिला विकेट, बॅक टू डगआउट. इथे आपल्याला पाहायला मिळते ब्रेक थ्रू, आणि ही गरज होती ब्रेक थ्रूची. यावेळेस मात्र आपण बघू शकतात राहीलसाठी हा सापळा रचला होता आणि इकडे मात्र त्या सापळ्यात सापडलाही राहील. नवीन फलंदाज बघूया वन डाऊनच्या रूपामध्ये कोण येणार.
यस, सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव अजरामर केलं आहे, आजही कोणाला विचारलं की मैदानाच्या आतमध्ये कोण चाललं तर नक्कीच सांगतील हर्षद होंडो हा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचा नावाचा बोलबाला पाहायला मिळाला. खूप लहान होता मी युसुफभाई, म्हणजे 9वीत असेल, 8वी-9वीत, तेव्हा मी MAT घेऊन गेलो होतो पालघरला, आर्यन ग्राउंडला. नवली संघातून मला होंडो खेळताना दिसलेला आणि आज म्हणजे बऱ्याचदा बघितला, त्यानंतर आता अजून एकदा बघतोय होंडोला खेळताना. ती आठवण थोडी ताजा झाली. तेव्हा आता अगदी त्याची दहशत होती. अर्षद आपल्याला पाहायला मिळते, अगदी दहशत पाहायला मिळायची. लांब लांब षटकार मारण्यामध्ये माहीर होता. आर्यनसारखं मैदान देखील छोटं पडायचं, इतके मोठे हिट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळायचे. तोच मैदानाच्या आतमध्ये गेलाय हर्षद आपल्याला पाहायला मिळते. होंडो नावाने फेमस आणि प्रेम मिळालेला आहे. अरे मेरे सलीम भाई खुश है, खाना खाते वक्त भी खुश थे और अब तो डबल खुशी मिल गई है कि कल भी खेलेंगे, टॉप 6 में खेलेंगे. और ये पीला कलर लकी है क्रिकेट में, अगर देखा जाए तो सबसे ज़्यादा वर्ल्ड कप जीतने वाली टीम ऑस्ट्रेलिया, उनका कलर पीला है जर्सी का. सबसे ज़्यादा IPL में सक्सेसफुल टीम चेन्नई, उनका भी कलर पिंक पीला आहे. आणि काही वेळा कसं असतं की लक फॅक्टर देखील असतो. मिचेल स्टार्क जो एक दिग्गज वेगवान गोलंदाज आहे ऑस्ट्रेलियाचा, आतापर्यंत 8 टीमकडून खेळलेला आहे. 8 टीममधून त्याने 7 टीमबरोबर कप उचलला आहे, म्हणजे 7 टीम जिंकलेल्या आहेत. आणि एक टीम जी जिंकलेली नाही मिळत ती RCB आहे, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. या टीममधून तो खेळताना नाही जिंकलेला मिळत. थोडा दुर्भाग्य आहे की RCB अपयशी ठरते IPL मध्ये, फायनलला जरी पोहोचली तरी जिंकत नाही आहे. आसिफ मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस फुलटस, आज चली नहीं एक भी आसिफ की गेंद, मगर चली है बाउंड्री लाइन के पार. इस बार सरफराज के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रनों केले. डायरेक्ट मंदिरात मारलाय चेंडूला. थोडं चेंडू देखील दर्शन घेऊन येत असताना. आणि यावेळेस मात्र 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. यावेळेस बघायला गेलं तर सुरुवातीची जोडी चांगली खेळली, वन डाऊनच्या रूपात हर्षद आलेला आहे आणि इथे दानिश मात्र कमालीची बॅटिंग करतोय. 6 धावेने स्कोरबोर्ड विचार केला 49 झालेले आहेत. आमचे साथी समालोचक मेहर भाऊ कॉम्बॉक्स हरेश्वर मेहर भाऊ अपील उचलून धरलाय पायचीत. यावेळेस उत्तर दिलंय आसिफने षटकाराचं विकेटमध्ये. दानिश सय्यद बॅक टू डगआउट. 2 विकेटच्या नुकसानामध्ये 49 पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र बघायला गेला तर 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 चेंडूमध्ये किती धावा येतील बघूया. 16 चेंडूचा खेळ बाकी. 49 स्कोर कार्डवर आहेत आणि अर्षद सारखा बॅट्समन आलेला आहे. आणि इथे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इम्रान. बघा इम्रान आलं. पाकिस्तानला पहिला वर्ल्ड कप घेऊन देणारा कॅप्टन कोण होता तर आवर्जून नाव घेईल इम्रान खान. हा आपल्याला पाहायला मिळाला 1992 इम्रान खानच्या कॅप्टनशिपमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा वर्ल्ड कप उचलला. जेवण तुमचं आलंय. इम्रान येतोय नवीन बॅट्समन. अगदी बघायला गेलं तर डू और डाय, करो या मरो नहीं तो सामान भरो, हमारे यूसुफ भाई ने कहा है और ये सही बात है. यहाँ हारे तो कपड़ा वपड़ा बांध लो और घर पे जाओ. कल आ जाओ मैच देखने के लिए. उद्या नक्कीच गर्दी पडणार इकडे याच मैदानावर. आणि इकडे फटका चांगला आहे कारण की संडे आहे आणि वीकली ऑफ आहे. अगदी मात्र खवय्या दिवस म्हणून ओळखला जातो संडेला, फिरण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. फॅमिली बरोबर सोबत टाइम स्पेंड केला जातो. परंतु क्रिकेट जिकडे आहे तिकडे मात्र प्रेक्षक कुठे थांबणार घरी, नक्कीच येणार चिंचणीच्या मैदानावर. बघा 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 MPL बघा, मुस्लिम प्रीमियर लीग बघा. वळवा 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 आपले पावलं वळवा, चिंचणीच्या मैदानाकडे वळवा.
आपण नक्कीच आपण बघू शकतात गावदेवीचं सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते. इकडे मात्र हर्षद स्ट्राईकवर येईल. धावसंख्येचा विचार केला 50. हैदराबाद धावपलकावर लागल्या जातात. गुणलेखक माझ्यासोबत जुडला होता सकाळपासून. जुल्केन भाई पूरी अपडेट रख रहे. ऐसा कहा जाता है कि रीढ़ की हड्डी होती है कमेंटेटर की, स्कोरर, और ये जुल्केन भाई बहुत ही बढ़िया कामगिरी बजाते हुए. और ये एज लगी है, खराब फील्डिंग, ये बाउंड्री आती हुई. नशिबाचा चौकार येतोय असं म्हणायला हरकत नाही. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अगदी नाराज आसिफ इकडे नक्कीच नाराज होणार, कारण की इकडे जिल्हा ची मॅच आहे. पालघर जिल्हा प्रीमियर लीग मुस्लिमची पाहायला मिळते. तुम्हाला एवढ्या प्लेयर मधून जर निवड करून कर्णधार तुमच्या टीम मध्ये घेतो तर तुम्हाला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. कित्येक प्लेयरला मागे टाकून तुम्ही या संघामध्ये प्रवेश घेतलेला आहे. तुम्ही कॅप्टनला खोटं ठरवू नका. अगदी मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. आसिफ नाराज दिसतोय कारण की चौकाराचा चेंडून फटका नव्हता. गुड बॉल, चांगला फटका, हेलिकॉप्टर स्ट्रोक, कव्हरच्या ठिकाणी मात्र चित्ररक्षक आहे. इकडे देखील वाकण्यात कंजूसी. अर्षदचं कॉन्फिडन्स जर बघितलं असेल युसुफभाई, तुम्हाला दिसलं असेल, अगदी फटका खेळला आणि स्टीवा सारखा जागेत राहिला, थांबला, धावला नाही पुढे, डायरेक्ट तिकडच्या तिकडे राहिला. कॉन्फिडन्स होता का? बाउंड्रीचा आहे, 4 धावाचा आहे. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 58. प्रीतम जी, खाना खाने का तो ऐसा सोच के खाना चाहिए कि अभी अपने को खेलना भी है. ये आपकी जो जुनी पिढी आहे ये उनको पता आहे. मी पण पहिल्यांदा खेळायला गेलो ना, फायर मध्ये होतो, तर मला डायरेक्ट दिनेश गरत जे जुने खेळाडू आहेत, पप्या, त्यांनी डायरेक्ट सांगितलं जास्त जेवू नको, पुढची मॅच खेळायची आहे. आणि त्यांना माहिती आहे की इकडे पूर्ण मॅच खेळायचे. फटका इकडे फसलाय. यावेळेस मिड विकेटला कॅच करणार, नाराजगी नक्कीच करणार कॅप्टन. आणि जोपर्यंत जो सिनियर किंवा कॅप्टन युवाला चिडणार नाही तोपर्यंत युवा देखील आपल्या खेळात सुधार आणणार नाही, हे देखील आहे. इथे थोड़ा दाट फरक बनते. बहुत ही बड़ा झटका लगा प्रीतम जी. होंडो के रूप में ये विकेट मिला आसिफ को. 2 लूज फील्डिंग की मजर ने और परवेज तांबोली ने, जो 6 रन का उनको बहुत ही बड़ा योगदान देना पड़ेगा, क्योंकि ये कंपलसरी चेस 1 रन के लिए भी आप हार सकते, और ऐसा फील्डिंग करेंगे तो बड़ा डोंगर जैसा स्कोर खड़ा होएगा. चेसिंग करने में बहुत हार्ड होएगा. यस, हर्षद होंडो आहे. अगदी बघायला गेलं तर कंटिन्यू त्याच लयमध्ये खेळणं कोणत्याहीच खेळाडूला शक्य नाही आहे. रोजचा तोच फॉर्म असेल हे शक्य नाही आहे. कित्येकदा पाहिलेलं आहे, विराट कोहलीच्या नावावर भरपूर सेंचुऱ्यात, भरपूर धावा आहेत, परंतु सेमीफायनल जी आहे ती त्याची चांगली जात नाही. ती कोणतीही असो, सेमीफायनलमध्ये त्याच्या बॅट्समधून धावा येत नाही. एखादा खेळाडू असतो आणि त्याने त्याचं नाव गाजवलेलं आहे. आज अपेक्षा होती, जेवढा मोठा खेळाडू तेवढीच मोठी अपेक्षा देखील असते. मैदानाच्या बाहेरून प्रेक्षक वर्ग विचार करतो की याच्या बॅटमधून आज आपल्याला बॅटिंग बघायला भेटेल, परंतु कधी कधी नाराज देखील होतात प्रेक्षक. आज तेच झालं. 1 चौकार 2 चौकार पाहायला मिळाले, परंतु छोटी इनिंग. त्यानंतर मैदानाच्या बाहेर यावेळेस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. अरफाद आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू असतील 12 मला तर वाटते टोटल बाकी आहेत. जाफर आलेला है. आसिफ 12 गेंदे हैं और जाफर अच्छी गेंदबाजी कर रहे. क्या यहाँ से अगर देखा जाए तो 70 के अंदर रोक सकते हैं, क्या कहेंगे आप? जाफर बहुत ही अच्छा गेंदबाज है, दोनों तरफ से वो गेंद को हिलाते हैं. अभी देखते, इमरान भी एक अच्छी बल्लेबाज है. पहली मैच में उन्होंने अच्छा शॉट दिखाया है. अभी क्या होता है वो पहले गेंद में अपने को पता चलेगा. यस, और पहली ही गेंद, आज का दिन बनता हुआ जाफर का. यस, यहाँ पे उन्होंने जैसी गेंद डाली वैसे उनके मुंह से निकला था आउट, और ये आउट ही है. कॉन्फिडेंस रखा था गेंदबाज ने. इसका कारण ये है कि इस टीम का मेन गेंदबाज आसिफ ने स्कोर, बाबू स्कोर अच्छी तरह ट्रेन किया. स्कोर 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 54 58. ओके ओके. 58 स्कोर कार्डवर आहेत. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच प्रीतम जी. आसिफ एक गेंदबाज अच्छा है इस टीम में. उनके ओवर में थोड़े से ज़्यादा रन खाने के बाद जाफर को कमबैक करना होगा,
और जाफर उसका सही रोल अदा कर रहा है। उन्होंने पहली गेंद भी बहुत ही अच्छी ओवर डाली और दूसरी ओवर में पहली गेंद में बोल्ड करके रख दिया इमरान जैसे बल्लेबाज को, जो बहुत ही अच्छे पहले मैच में खेले। बढ़ता हुआ स्कोर 58। अभी नए बल्लेबाज अरमान स्ट्राईकवर आहे। पहिला चेंडू विकेट आला, पुढे डाव्या हाताचा फलंदाज, दोन दांडी गुल यॉर्कर, तोड नाही या चेंडूचा। अगदी एग्रेशन पाहायला मिळते आणि ते दाखवणं गरजेचं आहे। जब आप एंजॉय करोगे तभी तो दर्शक एंजॉय करेगी। मैदानाच्या आतमध्ये एग्रेशन पाहायला मिळालं पाहिजे आणि हे पाहायला मिळते। गोल्डन डकचा शिकार नाराज करतो इकडे बघा, संधी भेटते फलंदाजाला, संधीचा फायदा उचलता येत नाही। पुढच्या मॅच मध्ये जर पोहोचले तर विचार चर्चा केली जाते। मग अगदी मात्र यावेळेस जी गोलंदाजी हाताळली आहे जाफरने, पुढच्या वेळेस पुढच्या ऑप्शन मध्ये मोठी बोली लागेल यात काही वाद नाही। जाफरसाठी सुपर गोलंदाजी। नवीन बॅट्समन अकबर, दोन चेंडू दोन्ही क्लीन बोल्ड काढलेले आहेत आणि हॅट्रिक वर आलेला आहे हा गोलंदाज। आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक पाहायला मिळाली। आकिब कुरेशी यांनी मात्र पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक साजरी केली। बघूया या मॅच मध्ये हॅट्रिक पाहायला मिळेल का। राहिल शेख टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय आणि त्याचे वडील आता खेळतायत आमिर शेख। त्याची नजर देखील असेल की माझे वडील देखील टॉप 6 मध्ये यावे। बघा, घरचा एक व्यक्ती गेलेला आहे तरी देखील मात्र क्रिकेटचा असा खेळ आहे की आमचे दुसरा व्यक्ती पण पुढे जायला पाहिजे। इथे मॅच खूप चांगली रंगली जाईल कारण की एक बाजूला चांगली बॅटिंग साईड आहे। आता मला वाटते स्कोरबोर्ड थोडा थांबला जाईल, चांगली गोलंदाजी, परंतु इकडे फटका चांगला आहे। जसं कौतुक केलं कॉमेंटेटर कर्स लागतोच, नेहमीच लागतो। आत्ता गोलंदाजाचं कौतुक केलं होतं परंतु हा स्टंप उडवण्याच्या नादामध्ये चेंडू आतमध्ये टाकला आणि यावेळेस मात्र षटकार खेचलाय आलेल्या बॅट्समनने। सुपर मात्र आपण बघू स्ट्रोक लगावला अकबर, आल्या षटकार खेचलाय। स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल 64। आसिफ लगेच गेले गोलंदाजाकडे, कारण की तुम्ही चांगलं करत असताना हवेमध्ये उडू नका, वेळ लागत नाही जमिनीवर यायला। अगदी कॉन्फिडन्स मध्ये चेंडू स्टंप मध्ये टाकला परंतु तेवढाच कॉन्फिडन्स मध्ये फलंदाजाने देखील यावेळेस चेंडूला पाठवलं षटकारासाठी। ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला जातो। आसिफने चेंडू अडवलाय, थ्रो केला, इकडे रनआउटची संधी, अगदी थोडा खराब थ्रो झाला आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय। वाईटच्या अपेक्षेत सोडलेला चेंडू यावेळेस आलाय डॉट। 5वं षटक मार्गस्थ आहे, चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4, 2 चेंडूचा खेळ बाकी। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पायाला चेंडू लागतोय, शॉट गली रिजनला क्षेत्ररक्षक आहे। 1 रन असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला 65, 65 धावा धावफलकावर। बऱ्याचशा स्पर्धा भेटीला येणार आहेत, मात्र नक्कीच इच्छुक खेळाडू तिकडे फॉर्म भरू शकतात। पालघर तालुका प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी। वंदे मातरम प्रणाली आयोजित ही स्पर्धा 16 संघ मालक ऑलरेडी झालेले आहेत। अजून मात्र संघ मालक जर आले तर संघ वाढवण्यात येतील। पालघर जिल्ह्यामधील 40+ जे प्लेयर असतील त्यांना देखील ही संधी मिळणार या स्पर्धेमध्ये खेळण्याची। या वर्षीचा हा नवीन नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। संकल्पना स्वप्नीलजी घरत आणि त्याचबरोबर आयोजक असतील वंदे मातरम प्रणाली। अगदी प्रणालीच्या मैदानावर आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल। पालघर तालुका प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे सीझन 2 2025 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी। स्कोरबोर्ड 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 67 धावा धावफलकावर लागल्या जातात। तुमच्या जोडीदाराला मिस्टर अब्बास। यस आज सुबह से इनका रहा देख रहा हूँ, लेकिन शायद वो कहते हैं ना स्टार कास्ट की एंट्री जो होती है वो लेट ही रहती है और ये हमारे स्टार कास्ट है। इनको पता नहीं था कि अभी बटाटा गोश्त बनाया, नहीं तो वो 1 बजे आ जाते थे। शायद उनको ऐसा लगा था कि पुलाव ही बनाया है, इसलिए थोड़े से लेट आए। आपने उनको पुलाव का फोटो भेजा रहेगा, मेन चीज का फोटो आपने भेजा नहीं। आखिरी ओवर, और आखिरी ओवर में गेंदबाज मुझे लगता है जो गोविंदा नाम से ज्यादा पहचाने जाते हैं,
इमरान, सरफराज, अकबर और उनके साथ अरफात। पहली गेंद लेकर तैयार सरफराज यानी कि हमारे गोविंदा, गोविंदा 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 गोविंदा। यहाँ पे गेंदबाजी में अगदी बघायला गेलं तर बॉलिवूडचा मटोल हिरो म्हणजेच गोविंदा, कॉमेडी मॅन, एक्सप्रेसचा बादशाह, एक्सप्रेशनचा बादशाह आपल्याला पाहायला भेटतोय। आणि इकडे आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये गोविंदा। हमारे अब्बास भाई पहुंचे कि नहीं पहुंचे, आधे मैदान तक आ चुके। आगे आगे पहिला चेंडू इकडे मात्र शॉर्ट पिच होता। स्क्वेलेग रीजनला मात्र खेळत असताना बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक होणार। ये सुपरस्टार की एंट्री होती हुई। अब्बास भाई आपका स्वागत है। वेलकम वेलकम अब्बास भाई, आपकी बहुत ही राह देख रहे थे। आपको खुशखबरी है कि हम इंतजार करते हैं आपका, और आपके लिए एक थोड़ी सी नहीं एक थोड़ी सी ये शायरी आएगी, अभी शायरी आएगी अगली इनिंग में। हाँ, अब्बास भाई आ चुके हैं तो शायरी भी आएगी। एक बैड न्यूज भी उनको लिए है कि खाना खत्म हो गया है। और 68 68 धावा, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे। चांगली गोलंदाजी आहे। इकडे मात्र एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। सिंगलने स्कोरबोर्ड 69 69। ऐसा अब्बास भाई, ये चौथी मैच है आज के दिन की, डू और डाई है। जो जीतेगा वो आगे जाएगा, जो हारेगा वो इसके लिए टूर्नामेंट का सफर यहीं पे खत्म होगा। रिवर्स खेला है बल्लेबाज ने, 1 रन जरूर मिलेगा, स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा। खूप चांगली गोलंदाजी मात्र आपण बघू शकतात सरफराज कडून होत असताना। 70 धावा हा धावपलकावर लागल्या जात आहेत। शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। 70 धावा धावपलकावर। थैंक यू सो मच प्रीतम भाई, आपने हमें बुलाया। अच्छा शॉट चला फाइनल की दिशा में, नीचे फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग और खूबसूरत थ्रो। जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। फील्डर जी बहुत ही अच्छा कलेक्ट किया और सीधा कीपर के हाथ में दिया, बहुत ही बढ़िया। प्रीतम जी मैं ऑनलाइन आपको ही सुन रहा था लाइव, बहुत ही अच्छी कमेंट्री आपने की। और आपने जो बताया था कि अपने यहाँ के जो फील्डर्स होते हैं वो बल्लेबाजी और गेंदबाजी पे ज़्यादा ध्यान देते, फील्डिंग करते नहीं है। खूबसूरत 6, गुड नाइट, एक तमाशा देख, खूबसूरत 6 रन मिले। इसी 6 रन से बढ़ता हुआ स्कोर 77 रन, बहुत ही बेहतरीन रोक के रखा था। यस धन शुक्रिया अब्बास भाई, आप हमें सुन रहे थे, इसलिए भी शुक्रिया, और हमारी तारीफ करने के लिए भी शुक्रिया। देखा जाए तो आज के युवाओं का ये स्ट्रेटेजी है, माइंड सेट है कि बैटिंग और बॉलिंग, फील्डिंग ये है ही नहीं भाग, ऐसा ये सोचते हैं। लेकिन ये देखा कम है इन लोगों ने, इसीलिए ये सोचते नहीं कि फील्डिंग से भी मैच जीती जाती है। इसका भी है अच्छा स्ट्रोक है। स्क्वायर लेग रीजन में फिर से एक बार फ्लैट 6 नजर आती हुई। आखिरी 2 गेंदों में 2 छक्के और स्कोर को पहुंचा दिया 83 पर। 83 और 84 का टारगेट रहेगा। जो इंडिया ने T20 वर्ल्ड कप जीता है वो ज़्यादातर गेंदबाजी देखते हुए हार्दिक पांड्या को देखते हैं, लेकिन कैच जो लपका है वो कैच लपका है सूर्य कुमार यादव ने, और हमने जीता है वो मैच, वो फील्डिंग के बदौलत जीता है। ये इस तरह के कुछ कैचेस है जो मैच को घुमा देते। ये आजकल के युवा को भी सीखना है। सीधे आते हैं, पहले बैटिंग करेंगे, फिर बॉलिंग के लिए जाएंगे, फील्डिंग को बोलेंगे तो घर भाग जाते। सही कहा आपने प्रीतम जी, क्योंकि फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट रखती है। क्योंकि अच्छे गेंदबाज अगर गेंदबाजी भी करे और अच्छे बल्लेबाज के अगर कैच छूट जाते हैं तो 4 ओवर का मुकाबला ऐसा है कि उन्हें एक चांस मिल गया तो बहुत बड़े बड़े स्कोर लगा देते हैं। 84 टार्गेट असेल, 83 बनवलेले आहेत। थोडासा ब्रेक घेऊया अब्बास भाई, आणि नंतर फील्डिंग सजल्यावर पुन्हा एकदा ऑन फील्ड कडे आपण येऊया। तात्पुरता आपण थोडासा छोटासा ब्रेक घेऊया।
फिर से एक बार वेलकम बैक सभी का तहे दिल से स्वागत। आपण बघतायत PDMPL पालघर डिस्ट्रिक्ट मुस्लिम प्रीमियर लीग, अगदी पालघर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटची मोठी मेजवानी आपल्याला पाहायला मिळते। एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते सुलतान 11, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच तब्बू 11 बोईसर। तब्बू 11 बोईसर टीमने बॅटिंग करताना दबाव बनवला 83 आणि दुसऱ्या बाजूला टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच 84 सुलतान 11 ला बनवावे लागतील। अब सुलतान टीम का सुलतान बनेगा कौन, इकडे मात्र जे नाव आहे ते काम करून दाखवावं लागेल। ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे ती म्हणजेच सैबाज आणि अकबर। एका बॅट्समनला मोठी खेळी करावी लागेल अब्बास भाई। एक बल्लेबाज जो कि अच्छे खेल के अगर आगे की 2-3 ओवर में इन लोग मेरे हिसाब से 30-35 रन के ऊपर भी बनाते हैं तो पीछे की 3 ओवर में बड़े हिट लगा सकते हैं, क्योंकि इनके पास अच्छे बल्लेबाज मौजूद है। चला फील्डिंग लावून घ्या। थोडा घाई करा ही विनंती आहे, कारण की यानंतर एक मॅच बाकी आहे। हर्षद होंडो संघ नायक, मी विनंती असेल की आपण फील्डिंग सजवून घ्या। और पहली मैच जब खेली थी कुडूस की टीम ने 71 का लक्ष्य दिया था और दूसरी मैच में 84 का लक्ष्य दिया है। अब अब्बास भाई क्या लगता है किस तरह से चेस कर पाएगी, क्योंकि शहबाज जिन्होंने पहली मैच में अच्छी स्टार्ट दी थी टीम को, बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी, कवर के ऊपर 2 बड़े छक्के लगाए थे, उसके बाद जब वो ग्राउंड में लौटे उसके बाद थोड़ी सी मैच धीमी हो गई। 24 गेंद में सिर्फ 30 रन की जरूरत थी, उसके नाकामयाब रहे बल्लेबाज उसको पूरा करने में। क्या कहना है इस मैच के बारे में, 84 का बड़ा लक्ष्य? अकरम भाई, शहबाज की बल्लेबाजी तो आपने भी देखी होगी, मैंने भी देखी है, बहुत ही अच्छे बड़े हिट लगाते हैं। और वहाँ सामने भी अकबर भाई जो कि अच्छे प्लेयर है, लेफ्टी है, आइकॉन प्लेयर, तो उनका भी नाम चलता है। देखते हैं आज बल्ला कितना चलता है दोनों का। अब्बास भाई, आसिफ भाई का क्या रोल रहेगा इस मैच के अंदर? बहुत बड़ा रोल रहेगा मेरे हिसाब से, क्या कहना है इसके बारे में? जो स्कोर है उसके हिसाब से तो आसिफ भाई का बहुत बड़ा रोल रहना जरूरी है, क्योंकि ये स्कोर ही तब्बू 11 के 12 प्लेयर, प्लीज कमेंट्री बॉक्स में तब्बू 11 के 12 प्लेयर प्लीज कोऑपरेट करें। स्टार्ट यस सर, स्टार्ट। हमारे मंगेश बाबू चूज अंपायर, हमारे एक तरफ विनीत, बहुत अच्छे बल्लेबाज है वो, ऑलराउंडर विनीत। आज क्रिकेट का बाहर संभालेंगे, उनको बहुत खासा एक्सपीरियंस है। पहली ओवर लेकर गेंदबाज, लेफ्ट हैंड गेंदबाज बल्लेबाजी करेंगे। शहबाज हल्के से अंदर आए, मारी कोशिश, थोड़ी सी अंदर गेंद, थोड़ी सी लो फुलटेज कहूंगा, जिससे स्वीप करना चाहते थे लेकिन बार बार चूके। बॉलर ने अरमान। पहली गेंद अब्बास भाई थोड़ी सी हल्की सी फुलटॉस नजर आ रही थी, लेकिन डीप हुई, जैसे अक्षर पटेल की गेंद थोड़ी सी डीप होती है उस तरह की गेंद थी ये। बस क्या कहना है अब्बास भाई? सही कहा, थोड़ी सी धीमी रही, इसलिए ज्यादा कुछ रिस्क लिया नहीं, क्योंकि वो बैठे तो थे उधर मारने के लिए, मगर उन्होंने बहुत ही अच्छा निर्णय लिया, मैं कहूँगा। अच्छी गेंद, अच्छा टप्पा, रोकने में कामयाब बल्लेबाज को। इसी 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 1 रन। अब्बास भाई, जो मैं रोज बताते चलो, थोड़ी सी एक वाइड रहती है, थोड़ी सफल होने के बाद दूसरी वाइड रहती है, उसका कितना फायदा मिलता है गेंदबाजों को थोड़ी सी गेंद को बाहर रखने में, क्या कहना है इसके बारे में? बहुत फायदा होता है, मगर अकरम भाई अच्छे बल्लेबाजी, आज जो गेम है वो बल्लेबाजों का गेम हो चुका है, क्योंकि बड़े बड़े हिट देखने मिलते हैं। अगर बल्लेबाज अंदर आ जाते, सफल होते, तो बड़े हिट देखने मिलते मिड विकेट और फाइन लेग के ऊपर से। सही कहा आपने, क्योंकि बल्लेबाज इस तरह के बल्लेबाज होते हैं, स्वीप शॉट, उनके पास बहुत सारे शॉट होते हैं, बल्लेबाज थोड़े घाई में रहते हैं, क्योंकि पहले 8-8 ओवर 10-10 ओवर का मैच खेला जाता था, लेकिन अब ओवर कम कर करके 6 ओवर 4 ओवर का खेल होने लगा है।
तो गेंदबाज की स्पीड यानी पूरे हिटर के रूप में रहते, जैसे शाहिद आफरीदी, उस तरह की बल्लेबाजी देखने मिलती है, क्योंकि उनको प्लेस करने का टाइम नहीं होता। मुझे बहुत ऐसी मैच होती है जब प्लेस किया, अगली गेंद हल्की से हवा में, गेंद वहां पे फील्डर चेस करते हुए, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के नजदीक जाके, अच्छी फील्डिंग का हुआ, रोक दिया। थोड़ी सी आउटफील्ड स्लो होने के कारण सिर्फ 2 रन से संतुष्ट होना पड़ेगा। रन इन द बिटवीन थोड़ी सी स्लो नजर आई। अब्बास भाई क्या कहना है, 3 रन हो सकते थे इधर? नहीं अकरम भाई, बहुत ही अच्छी रनिंग द बिटवीन कहूँगा, और शॉट तो अच्छा था, मुझे लगा बाहर जाएगा, मगर अच्छी फील्डिंग कहूँगा। ऊंचे कद के फील्डर पीछे दौड़े और आसानी से अपने टीम के लिए 2 रन बचाए उन्होंने। खूबसूरत फील्डिंग कहूँगा मैं। लेकिन अब्बास भाई अब तक के जो बल्लेबाज बैट्समैन नजर आते वो ओवर कॉन्फिडेंस नजर आते, शॉट मारने के बाद थोड़े से रनिंग रुक जाते और स्कोर के लिए भागते नहीं है, उसकी वजह से थोड़ा सी नाराजगी होती है। स्कोर जहाँ 3 हो सकते थे वहाँ 2 रन हो जाते। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज और राइट हैंडेड बल्लेबाज का कॉम्बिनेशन, एक अच्छे गेंदबाज लेफ्ट हैंडेड गेंदबाज लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को किस तरह की गेंदबाजी, थोड़ी सी हल्की से शॉर्ट गेंद मारने चाहते थे हवा में गेंद, लेकिन संतुष्ट एक आगे टप्पा, थोड़े से कैच ले सकते। अगर जंप कराते थे, जॉन्टी रूड्स की याद दिलाते तो ये कैच हो सकता था, एक बड़ा विकेट मिल सकता था, लेकिन उन्होंने समझा और सोचा कि एक बाउंड्री निकल सकती है। अगर हाथों से छटकती थी तो 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। अगर इस रन को चेस करना है तो ये पावर प्ले के अंदर कम से कम 30-32 रन तो लगाना जरूरी, स्कोर को रोक के रखा है। बस भाई क्या कहना है? अकरम भाई थोड़ा सा अच्छा खेलना पड़ेगा, क्योंकि कहते हैं ना, जो सोचने से कहाँ मिलते हैं तमन्नाओं के शहर, चलना भी ज़रूरी है मंजिल पाने के लिए। अगर मंजिल पानी होगी तो बड़े बड़े हिट लगाने ज़रूरी, क्योंकि ये सिचुएशन ऐसा है, बहुत बड़ा लक्ष्य लगा चुका है यहाँ पर स्कोर बोर्ड पे। सही कहा अब्बास भाई, लेकिन अभी धीमी शुरुआत है, थोड़ी सी एक्शन में आने की जरूरत। मैं कह रहा था स्विप रिवर्स स्विप करना चाहते थे, लेकिन गेंदबाज चालाक चतुर, थोड़ी सी गेंद को लंबा रखा, बाहर रखा और बल्ले से दूर रखा, जिसे नाकामयाब रहे शॉट चेस करने के लिए। सही बात, थोड़ी सी उनके मन में धीमी गेंद चल रही होगी, थोड़े से सामने वो सोच रहे होंगे कि आगे गेंद मिले, बड़ा शॉट मिले, लेकिन इतनी अच्छी गेंदबाजी हो रही है, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी कहूँगा। उतने अच्छी क्षेत्र रक्षण कीपर की और राइल जरा सा समझाते हो उनको, गाइड करते हुए उस तरह की गेंदबाजी, आगे गेंद मारना चाहते थे, चूके गेंदबाज बल्लेबाज को पढ़ रहे। अब्बास भाई क्या लग रहा है? बहुत ही खराब शुरुआत कहूँगा, क्योंकि अच्छी गेंदबाजी की है और बहुत ही कम स्कोर, ये बहुत बड़ा लक्ष्य है। अगर इसे पार करना है तो बड़े बड़े हिट लगाने ज़रूरी, ऐसा रुक के खेलने से कुछ फ़ायदा नहीं होगा। अकरम भाई एक ओवर की समाप्ति पर स्कोर सिर्फ 4 रन, बहुत ही धीमी शुरुआत कहूँगा। अगर मैच को जीतना है तो बड़े हिट लगाने ज़रूरी। वो कहते हैं ना, जब परों को खोल ज़माना उड़ान देखता है, ज़मीन पे बैठ के क्या आसमान देखता है। अगर मैच जीतनी है तो अपने परों को खोलना होगा, उड़ान भरनी होगी। अकरम भाई जो स्कोर 14 रन का औसत था अब बढ़कर 16 रन पे जा चुका है। अब्बास भाई 16 रन की औसत, यानी 2 बड़े शॉट मारना जरूरी। हर ओवर के अंदर जो हवाई फायर कहा जाता है वैसे शॉट मारना जरूरी, लेकिन थोड़े से गेंदबाज हावी बल्लेबाजों पर थोड़ी सी अपने रन रेट में बढ़ोतरी करनी जरूरी, एक आक्रामक रूप अपनाना जरूरी। उसके आक्रामक को रोकने के लिए दूसरे गेंदबाज आ गए हैं, उनका नाम गेंदबाज अकबर। बल्लेबाज की आक्रामकता को कम करने के लिए अकबर, जिन्होंने अच्छी ओवर डाली थी पहली मैच में, लेकिन एक लेफ्ट हैंडबाज अच्छी गेंदबाजी, 4 रन पावर प्ले के अंदर रोक के रखा था। 2 फील्डर बाहर रहते, फील्डिंग रिस्ट्रिक्शन रहता है, फिर भी नाकामयाब रहे बल्लेबाज रन बनाने में। अब थोड़ा सा दूर स्कोर जाता हुआ बड़े शॉट की जरूरत, एक लेफ्ट हैंड बल्लेबाज का एंड रहेगा। अब बस भाई ये एंड जो लेफ्ट हैंड और राइट हैंड बल्लेबाज ओपनिंग के रूप में नीचे उतरे हैं, और जो एंड होता है, एक हमारा एंड होता है केडिया स्कूल एंड और एक कब्रस्तान एंड होता है। थोड़ी सी जल्ला घाई करे, प्लीज प्लीज कोऑपरेट करें। अब बस भाई जो एंड होता है वो कितना मायने रखता है इस मैच के लिए? बहुत ही ज़्यादा मायने रखता है अकरम भाई, क्योंकि हमने जितनी भी मैच देखी है गाँव देवी ग्राउंड पर, तो लेफ्ट हैंड बल्लेबाज इस एंड से बहुत बड़े हिट लगा सकते हैं और आसानी से अपने टीम के लिए एक बड़ा लक्ष्य खड़ा कर सकते हैं। देखते हैं अकबर अपने टीम के लिए क्या करते हैं। दोनों अकबर, वहाँ पे गेंदबाज भी अकबर, 8-10 कदमों का रन अप। देखते हैं उनकी गेंदबाजी जिस खूबसूरती से डालते हो। सही कहा पर भाई, लेकिन आक्रामकता रूप अपनाना जरूरी इस मैच के लिए, क्योंकि बहुत बड़ा लक्ष्य और पहली ओवर इतनी खूबसूरत 4 रन पे रोक के रखा है। देखते आक्रामकता रूप अपनाएगी, थोड़े से अंदर आए, हल्की सी बाहर गेंद मारा दे, स्ट्रेट, बहुत ही बढ़िया शॉट, वहां पे फील्डर चेस करेंगे, नहीं करेंगे, 4 रन। पहले ही समझ गए थे, गैप में गेंद थी, बहुत ही बढ़िया शॉट, विनीत का इशारा, 4 रन। इस चौके की मदद से बढ़ता हुआ स्कोर 8 रन। पहली गेंद में अपने इरादे जता दिए उन्होंने, लेकिन इक्की दुक्की चौके से कुछ
रन रेट में फायदा नहीं होगा, उनको बड़े बड़े शॉट हर ओवर के अंदर 2 सिक्सर लगाना जरूरी रन रेट को आसान करने के लिए, और हर गेंद में सिंगल इक्का दुक्का लेना जरूरी। डॉट गेंद बिंदी गेंद आना लाजमी नहीं है, उनके लिए खतरा हो सकता था। अगली गेंद हल्की सी स्लो डाली, हवा में गेंद है, वहां फील्डर मौजूद, लेकिन सिर्फ 1 रन मिलेंगे। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 9 रन। अब्बास भाई शॉट आ नहीं रहे, क्या लग रहा है बल्ले पे सही का गेंद और बल्ले का सीधा संपर्क हो नहीं रहा है। अकरम भाई मारने की कोशिश कर रहे हैं मगर सीधा देख के नहीं मार रहे, सिर्फ बल्ला घुमा रहे हैं, लगा तो तीर नहीं तो कुछ नहीं, ऐसा ही कुछ कारनामा हो रहा है यहाँ पर। अब्बास भाई आपको क्या लगता है कि आसिफ भाई उनके टीम लाइनअप में मौजूद है, उनको लगता था कि ऊपर ओपनर आना जरूरी था? किया तो सही था उन्होंने, मगर उनकी कप्तानी पे वो खरे नहीं उतरे, उनके बल्लेबाज दोनों ने कुछ इतना खुश नहीं किया उनको, क्योंकि उन्होंने जो सोच के उतारा था वो कारनामा हमें दिख नहीं रहा ग्राउंड पे। थोड़ा जल्दी करे प्लीज, थोड़ा जल्दी करे, इसके बाद एक मैच खिलानी है। और हम चाहते हैं कि उजाले के अंदर ये मैच हो जाए, क्योंकि हम यहाँ पे देख रहे हैं, हम प्रैक्टिस करने आते हैं तो 6 बजे के अंदर अंधेरा अंधेरा हो जाता है। हर तो बॉल पे अकरम भाई कुछ ना कुछ डिस्कशन हो रहा है, थोड़ा सा जल्दी कराए अंपायर प्लीज। बार बार बोलते रहे, लेकिन एक सिचुएशन भरी मैच है, ये मैच अगर हारते हैं कोई भी टीम तो वो घर का रुख ले सकती है, तो बहुत बड़ा मैच होगा और इम्पोर्टेंट मैच रहेगा दोनों टीम के लिए। अब तक 2 गेंद डाल चुके हैं, सिर्फ 5 रन दिए हैं, तीसरी गेंद सही बात, जो पहली मैच में अच्छा आक्रामक रूप अपनाया था, देखते उस तरह की बल्लेबाजी दिखने नहीं मिल रही है। मैं कह रहा था अच्छी शॉट, वहां पे कैच ड्रॉप, ये खतरा हो सकता था। सही बात, अच्छे बल्लेबाज है राहिल भाई, समझाते उनको, अच्छा शॉट निकला था लेकिन फील्डर को चुन लिया, फील्डर को ढूंढ लिया और सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 10 रन। 10 रन, बहुत ही अच्छा मैच अकरम भाई, मगर बहुत ही बड़ा लक्ष्य है, थोड़े से बुरे वक्त में आ चुकी है सुल्तान 11। मगर मैं इतना ही कहूँगा बल्लेबाजों से कि बुरा वक्त आपको कमजोर नहीं बल्कि चैंपियन बनना सिखाता है। अगर मैच जीतना है तो यहाँ पर बड़े हिट लगाने जरूरी, अच्छी गेंदबाजी भी हो रही है वहां से, अच्छा बल्ले का और बॉल का आवाज सुनने नहीं मिल रहा है। मैं कह रहा था कि मारने की कोशिश, वहां पे स्क्वायर लेग के और पीछे गेंद जाती हुई वहां चेस करते हुए, लेकिन गेंद और फील्डर के बीच में गेंद जीत जाएगी। एक रनिंग रेस हुई थी लेकिन बॉल आगे निकल गई। इस चौके की मदद से बढ़ता हुआ स्कोर 14 रन। धीमी धीमी शुरुआत, धीमे धीमे स्कोर आ रहे हैं, अच्छी ओवर अब तक जाती हुई अब्बास भाई, लेकिन इससे छोटे छोटे ग्राउंड शॉट से मुझे नहीं लगता कि ये स्कोर बढ़ा जा सकता है। सही कहा अकरम भाई, क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा लगा है तब्बू 11 ने। बल्लेबाजों की जितनी भी तारीफ करे उतनी कम तब्बू 11 के, जो कि तीनों चारों बल्लेबाजों ने अपने खूबसूरत बल्लेबाजी दिखाई तो इतना बड़ा लक्ष्य लगा है। देखते अगली गेंद, तबरेज जी खूबसूरत शॉट, बहुत ही बढ़िया शॉट कहूँगा, अंपायर का कोई इशारा, 4 रन मिलेगा, बहुत ही बढ़िया 4 रन। कहते ना बाजुए खोलने का दिया मौका और जड़ दिया एक खूबसूरत चौका, इसी चौके की मदद से स्कोर बढ़ेगा 18 रन। अब्बास भाई बैट और बिलाप बॉल का मिलाप सही से तो हो रहा है, लेकिन गैप में गेंद जा रही है, थोड़े से नसीब साबित में होते। अगली गेंद जो हुई थी स्क्वायर लेग पे कट लग के बाउंड्री गई थी, थोड़े से नसीब की बाउंड्री जा रही है। ये अच्छा शॉट था स्क्वायर के लिए, ऊपर से चौका मिला, चौके की मदद से बढ़ता हुआ स्कोर 18। अच्छा स्कोर स्कोरबोर्ड पे लग चुका है। थोड़ी सी किफायती ओवर जाती हुई और थोड़ी सी गेंद जरा प्रोवाइड कराए, जल करे घाई करे थोड़ी सी, क्योंकि अंधेरा होने के लिए ज्यादा वक्त नहीं लगेगा। इस सूरज जल्द से जल्द ढल जाए, छोटे दिन है और अंपायर कहते रहे प्लीज टीम मीटिंग थोड़ी सी कम ले। स्कोर 18 पे, अभी भी इस ओवर की 2 गेंद शेष, आखिरी गेंद शेष। सॉरी अब्बास भाई 18 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं। आखिरी गेंद में बड़ी शॉट देखने मिलेगी आपको। सही का अकरम भाई, क्योंकि लेफ्ट हैंड बल्लेबाज इस एंड से एक बड़ी सीख देखने नहीं मिली हमें। देखते क्या होता है इस गेंद में। अच्छा शॉट मारा है अकरम भाई, मगर नीचे फील्डर मौजूद, 1 बाउंस, बाउंड्री जाएगी, खूबसूरत 2 रन कम सही, मगर 4 तो बना दिए हैं। बहुत ही बढ़िया शॉट अब्बास भाई, लेकिन ये खूबसूरती ये गेंद की है, फुल टॉस गेंद की, 24 कैरेट, टप्पा खाने के बाद कितनी उछाल दी थी। अब्बास भाई क्या कहना इस गेंद के बारे में? सही कहा अकरम भाई, क्योंकि जो दर्शक बैठे हुए यहाँ पर मजा ले रहे हैं मैच का, उन्हें तो यही बल्लेबाजों का बल्ला ही देखने मजा आता है। गेंदबाजों की गेंद तो सिर्फ वो टीम के
11 प्लेयर को ही देखने मजा आती है। अब बस सही कहा, क्योंकि एक मनोरंजन होना चाहिए, क्योंकि जो फील्डर और जो हमारे प्रेक्षक आते हैं वो आतिशबाजी देखने आते हैं, बड़े बड़े शॉट देखने आते हैं और बड़े बड़े शॉट पर उनको तारीफ मिलती है और खूबसूरती नजर आती है। इक्के दुक्के से पब्लिक थोड़ी सी बोरिंग हो जाती है। इसलिए मैं कहता हूँ कि जो आजकल का खेल हो चुका है, जो नया गेम इस्तेमाल होती है, जो 22 रन 22। भुईसर टीम प्लीज़ थोड़ा जल्दी करिए, नहीं तो 6वें ओवर में आपको पेनल्टी लग सकती है। देखिए समय बहुत ले रहे, हर गेंद के पीछे आप समय ले रहे हैं, तो आयोजक की ओर से आपको वार्निंग आ रही है यहाँ पे कि थोड़ा जल्द करना है। और काफ़ी अच्छी तरीके से मैच चल रहा है, तो रोमांच दर्शक देखने आते हैं। आप जितना समय कम लेंगे मज़ा उतना दुगना हो जाएगा, तो इस बात का ख्याल रखिएगा। फिर एक बार मैं थमा देता हूँ माइक अकरम भाई के पास। हेलो 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 भाई, इसका आवाज बढ़ाना। हेलो 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 चेक, हेलो हेलो हेलो, थैंक यू। बहुत ही खूबसूरत रोमांचक मुकाबला 2 ओवर की समाप्ति पर बढ़ता हुआ स्कोर 22 रन। गेंदबाज अरमान जो कि पहली ओवर बहुत ही खूबसूरत डाली थी। देखते हैं अरमान अपनी तीसरी ओवर लेकर आए। पहले ओवर में सिर्फ 4 रन दिए थे, दूसरे ओवर लेकर कप्तान ने उन पे भरोसा जताया। हवा में गेंद, वहां पे फील्डर खड़ी हो चुकी है, फील्डर के हाथों में, सुरक्षित हाथों में पहला झटका सहवाज के रूप में। और ये पूरा मैच जो अब अंदर आ रहे आसिफ मुच्छाले, उनके मजबूत कंधों पे रहेगा। बस भाई क्या कहना है? सही कहा अकरम भाई, क्योंकि इतना बड़ा लक्ष्य है, ये लक्ष्य तो आसिफ ही पार कर सकते हैं। कहते हैं ना, तूफानों से डरकर नैया कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो अगर कोशिश करिए तो ज़रूर जीतेंगे। देखते कौन जीतता है कौन हारता है। ये खुद बहुत ही सुनहरी ट्रॉफी है जो कि कौन लेकर जाता है। 84 का बड़ा लक्ष्य है। 15.5 की औसत से खेलना जरूरी, 2 बड़े शॉट हर ओवर के अंदर लेना जरूरी, माइंड में एक सेट करके आना जरूरी। रन रेट को किस तरह से पार करना है, बड़े शॉट खेलना है, सिंगल डबल खेलना है या चौकी निकालनी है। ये स्कोर कम से कम 2 बड़े शॉट से 1 ओवर के अंदर आना जरूरी। और उसका पूरा करने आ चुके हमारे आसिफ भाई। सबकी नजर इस बल्लेबाज पे रहेगी। अगर ये बल्लेबाज इस मैच में चलता है तो ये मैच को आसान कर सकता है, उनमें इतनी क्षमता है। अब्बास भाई क्या कहना है? सही कहा अकरम भाई। देखते गेंदबाज भी अच्छे, बल्लेबाज भी अच्छे, रोमांचक मुकाबला होगा। कहे जे ना क्या होता है, देखते अगली गेंद चलिए। बल्लेबाज आसिफ थोड़ी सी बाहर गेंद, अंपायर भी आया जे बाहर। इसी वाइड से बढ़ता हुआ स्कोर 23 रन। अब्बास भाई, ये बल्लेबाज का थोड़ा सा जज्बा होता है, जो गेंदबाज थोड़े से उनसे दूर रखना चाहते हैं। उनको पता है उनके पल्ले में गेंद आएगी तो सीधा सरू के ऊपर जाएगी। लेकिन पहली मैच में थोड़ा सा नाखुश किया था अपने टीम मेंबरों को, लेकिन पूरा भार अगर इस मैच को जीतना है तो आसिफ भाई को चलना जरूरी। थोड़ा सा प्रेशर रहेगा उनके कंधों पे, कप्तान है। देखते हैं इस मैच को, ऐसी मैच को उन्होंने हैंडल करना बहुत आसानी से, उनको पता है किस तरह से खेलना है। इस जिम्मेदारी भरी मैच को वो बहुत पार कर चुके हैं। देखते इस जिम्मेदारी को किस तरह से। फुलटो शॉर्ट गेंद थी, माना चाहते थे, चूंकि थोड़े से नाखुश रहेंगे। 1-2 गेंद बल्ले पे अच्छे से आने के बाद उनका फॉर्म आ सकता है। क्या कहना बस भाई, गेंद आ नहीं रही उनके बल्ले पे? सही कहा अकरम भाई, मगर ये पहली गेंद खेली है उन्होंने। अभी तो कहते ना इक्का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे। जीतने को रहा है तो जीत कर जाएंगे। हर टीम का यही सपना होता है कि हम ये सुनहरी ट्रॉफी लेकर जाएं। और टीम बहुत ज़्यादा खेलती है मगर कोई भी एक टीम विनिंग रहती है। तो ये तो होने ही वाला है, कोई हारता है कोई जीतता है। मगर कहते हैं ना कि हारने वालों का भी अपना मुकद्दर होता है। अफसोस तो वो करे जो दौड़ में शामिल न थे। बहुत ही अच्छी शायरी अब्बास भाई। लेकिन अरमान जो अच्छी किफायतें अपने टीम के लिए डालते हुए ओवर, अब तक अपने टीम के लिए सिर्फ 7 रन खर्चे किए। बहुत ही अच्छी गेंदबाजी कहूँगा अपने टीम के लिए। एक लेफ्ट हैंडेड बल्लेबाज क्रीज पे मौजूद, अब तक अपने टीम के लिए निजी स्कोर 14 रन पे खेलते हुए 3 बाउंड्री लगाई है। हमारे साथ में जुड़े गए हमारे प्रीतम भाई। धन्यवाद अकरम भाई। 24 धावा धावपलकावर लागल्यात, म्हणजे इथून बघायला गेलं तर 60 धावेची अजूनही गरज आहे
मॅच जिंकण्यासाठी डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. राऊंड द विकेट, बॅटच्या रडारच्या समोरून अगदी निघून जात आहे. स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अगदी टप्पा समोर होता, बॅटच्या झोनमध्ये होता. असं वाटलं होतं की हा फटका सजवता येईल, हा षटकार येईल, परंतु गोलंदाजाचा स्विंग इकडे जास्त पाहायला मिळतोय. आणि यावेळेस आपण बघू शकता डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक 3 आहे. चेंडू फेकून झाले 3 चेंडूचा खेळ बघे. 21 मध्ये 60. अगदी मात्र बघायला गेलं तर लढावं लागेल. फुलटॉस चेंडू, अगदी फटका, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे ताकद आहे तर तुम्ही मात्र मैदानाच्या कोणत्याही भागामध्ये षटकार खेचू शकतात. इकडे स्क्वेअर ठिकाणी खेळण्याच्या नादामध्ये फुलटच चेंडू सिंगलमध्ये तब्दील झालाय, सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. एक धाव, एक धावेने स्कोरबोर्ड 25-25. भाई ये मैं लेफ्ट हैंड बल्लेबाज को ऑब्जर्व कर रहा हूँ कब से, थोड़ी सी अपनी बॉडी लैंग्वेज या अपनी स्टाइल को जगह पे खड़े रह के बल्लेबाज करना चाहते हैं, जिससे गेंदबाज को फायदा मिलता है अपने लेन को सटीक टप्पे पे डालने के लिए. थोड़े से सफल नहीं हो रहे, जगह पे रह के खड़े होके खेल रहे, अच्छे खेल रहे, लेकिन बड़े शॉट नजर नहीं आए उनके बल्ले से. क्या कहना उनके बारे में? देखिए, अगर देखा जाए तो पहली मैच जो आसान मैच थी वो गवा दी सुल्तान 11 ने, और ये अब बड़ा लक्ष्य जो दबाव रहता है बल्लेबाजों पर स्कोरबोर्ड का, वो दबाव दिखता हुआ ये देखिए, ये खराब पेन पर आसिफ बॅक टू डगआउट. मोठा विकेट यावेळेस पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर येत असताना. अगदी खराब चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, परंतु आपण बघू शकतात इथे आला विकेट. अजून एक मात्र गोड आवाज आपल्याला ऐकायला भेटेल परनाळी गावचा, म्हणजेच साहिल कुरेशी माझ्यासोबत जोडला जाईल कॉम्बॉक्स मध्ये. स्वागत आहे साहिल. थँक्यू प्रीतम दादा. दरम्यान सुंदर सामना मैदानात सुरू आहे. एक खूपच सुंदर असा चेंडू भेटला होता, शॉर्ट पिच चेंडू भेटला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आसिफ मुच्छालेचा होता, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तटस्थ पाहायला मिळाला. एक सुंदर झेल आणि आसिफ मुच्छाले यांच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. नवीन बॅट्समन बासी देतोय मैदानाच्या आतमध्ये, आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच अकबर आणि बासित. बघायला गेलं तर आता खूप मोठं टार्गेट समोर आहे. इथे 25 धावा स्कोरबोर्डला आहेत. मला तर वाटते अजूनही 59 धावा पाहिजेत. आणि चेंडूचा विचार केला, चेंडू झालेत 5, म्हणजेच 19 चेंडू 59 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये असं नाही की मोठं टार्गेट चेस होत नाही, ते मात्र होते, परंतु इकडे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. चांगला चेंडू अगदी मात्र थांबवल्यात जातोय. वो कहते ना गिरते शेर सवार जंगे मैदान में, वो क्या गिरे जो घुटनों के बल चले. आणि इकडे तसंच पाहायला मिळते, अगदी डिफेन्सिव्ह मोडमध्ये हा प्लेट केलेले आहे. इथे मात्र आपण बघू शकतात की 3 षटक आणि 3 षटकामध्ये 59 धावा, म्हणजेच जवळजवळ 20ची सरासरी मेंटेन करायची आहे. यानंतर अजून एक मॅच आहे, म्हणजेच शेवटची मॅच लीगमधली. बघायला गेलं तर या 6 टीम ज्या आपल्याला पाहिजे त्यातली शेवटची एक टीम आपल्याला पाहायला मिळेल. 5 गेलेले आहेत पुढे, आता 3 टीम झुंजतायत. त्यामध्ये एक वाढ बघते, ती म्हणजेच टीम तारापूर. त्यांच्या विरोधात खेळणार कोण? माजिद 11 तारापूर. मला तर वाटते वाढ बघते आमच्या विरुद्ध येणार कोण. चित्र असं दिसतंय सध्या तरी पारडं पूर्णपणे जड आहे, तो म्हणजेच बोईसर टीमचं तब्बू 11 बोईसर. साहिल अगदी 18 चेंडू आणि 59 धावा. 18 चेंडू आणि 59 धावेची आवश्यकता आहे. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी शेष आहे. उर्वरित 18 चेंडू 59 धावा. बासित आणि अकबरची जोडी मैदानात खेळत असताना पाहायला मिळते. पाहूया. चौथी षटक घेऊन गोलंदाज तैनात झालेला आहे. पंचांचा डाव्या बाजूनी गोलंदाजी करण्याचा निर्णय. डावखोऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर आहे. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला होता, हलक्या हाताने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अरसड होंडो पाहायला भेटतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव धावून पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 नी भरवते, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या आकडेवर. अर्षद मेमन म्हणजेच होंडो आपण बघू शकतात कर्णधारीची भूमिका निभावत असताना
आणि सर्वात एक्सपिरियन्स एक लेजंडरी खेळाडू वाडा गावचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता गोलंदाज अगदी गोलंदाजी जर बघायला गेली तर कॉन्फिडन्समध्ये हाताळत असताना, कारण की त्यांच्या फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी करून दिलेली आहे. धावा मात्र खूप मोठ्या स्कोरबोर्डला पाहायला मिळत आहेत. 84चं टार्गेट असताना चौथ्या षटकामध्ये एक चेंडू मागे थोडं स्पीडअप ठेवा. राहिल पठाण यांना मी थोडी विनंती करेल. एक उजवा एक डावा आहे, नक्कीच थोडा वेळ घेतला जातो, परंतु तरी देखील थोडा स्पीडअप ठेवा. घ्यायला फटका इकडे फसलाय, क्षेत्ररक्षकाला काही दिसलं नाही. सूर्यदेवाची कृपा होत असताना यावेळेस फलंदाजावर बासिद आपण बघू शकतात फटका सजवला होता, अगदी हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक जो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला अगोदरच त्याने मात्र दाखवलं की मला चेंडू दिसला नाही आहे. सूर्य किरणाच्या झोकामध्ये गेल्यावर सूर्य अगदी चेंडू अगदी काळा होऊन जातो आणि त्यामुळे मात्र नजर बंद होतो आणि ते आपण बघू शकतात. एक धाव मिळेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27. आता सिंगल डबलने काही होणार नाही आहे. चेंडूला हवाई फायरमध्ये पाठवावा लागेल. इकडे देखील मात्र आपल्या स्ट्रॉंग झोनकडे जात असताना वारंवार हा स्ट्रोक खेळला जातोय, परंतु यश मात्र वाटेला येत नाहीये. डॉट चेंडू येत आहेत. चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ बाकी. चौथं षटक मार्गस्थ. 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये 58 धावात बनवायच्या. 84चं टार्गेट. आता मात्र रडारमध्ये चेंडू यावेळेस फेकून दिलाय. हे करावं लागेल, असे षटकार खेचावे लागतील. इथे राहील देखील सांगतोय गोलंदाजाला लाईन अगदी चुकीची आहे. लेंथ चांगली आहे, परंतु लाईन जी आहे ती तुम्ही स्टंपला टाकतायत. लाईन जी आहे ती तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. तुम्हाला स्टंप दाखवले, चॅलेंज केलं, परंतु तुम्हाला इथे डॉट चेंडू घेणं गरजेचं असेल. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33 धावा धावफलकावर. 51 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 33 धावा धावफलकावर लागले जात आहेत. फटका आलाय, षटकार आलाय. धावांचा विचार केला तर धावा 33. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 14 चेंडू आणि 51 धावा. इथे थोडी आंद्रे रसल, हार्दिक पांड्या स्टाईल बॅटिंग करावी लागेल. इथे थोडं तुफान उचलावं लागेल. चेंडू जाऊ दिला. पंच वळतायत. पंचाने लाईन चेक केली. इथे पंचाने इशारा कळवलाय की वाईड आहे चेंडू. साहिल, तू देखील खेळला आजच्या दिवसामध्ये, काय म्हणणार? खेळपट्टी बॅट्समनसाठी किती लाभदायक आहे? चिंचणी गावदेवीचा हा मैदान आहे आणि इकडची कॉन्क्रीट विकेट खूपच फास्ट आहे, त्यामुळे थोडासा फलंदाजी करताना स्ट्रेट फटके जास्त खेळावे लागतात. यावेळेस सुंदर बॅट याचा खाली चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. येथील 4 धावा धावसंख्येत 4 भरवते. धावसंख्यात जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38. या धावसंख्येवर जिंकण्यासाठी अजूनही बऱ्याचशा धावा बनवाव्या लागतील आणि मोठे फटके येणं यावेळेस गरजेचं झालेलं आहे. सुलतान 11 संघासाठी हा गोलंदाज सुरुवातीचे 3 चेंडू खूपच सुंदर हाताळले, त्याच्यानंतर 2 मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक करतोय. फटका खेळण्यासाठी सज्ज होता. लोअर फुलटॉस चेंडू होता. काय सुंदर फटका सजवलाय. परफेक्ट मिडल ऑन द बॅट. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेचा बाहेर. मिळतील 6. धावसंख्येत 6 भरवते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 या आकडेवर. 44 झालेले आहेत. 12 मध्ये 40 हे बनतात, बनत नाही असं काही नाही. 5 षटकार 6 षटकार आपण बघितले लागतात. आता मागच्या 3 चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 17 धावा जमा केलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मात्र जर बघायला गेलं तर मॅचमध्ये आणलेला आहे. जिवंतपणा जो आहे तो जिवंतपणा या मॅचमध्ये ठेवलेला आहे. फलंदाजाचं नाव आहे अकबर. क्या बात आहे अकबर. आणि इथे करतोय प्रयत्न आणि बासिद आहे त्याच्या जोडीला. अगदी चर्चा करण्यास भाग पडले यावेळेस टीमला. इथे मात्र आपण बघू शकतात 12 चेंडू 40ची गरज आहे. मॅच ऑन, गेम ऑन. जोपर्यंत आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत जिंकण्याचाच प्रयत्न करणं गरजेचं आहे. नेव्हर गिव्ह अप. आपण बघू शकतात काही गोष्टीला थोडा वेळ लागतो परंतु हरकत नाही. अकबर आणि बासितच्या जोडीला मात्र कमाल करावी लागणार आहे. उर्वरित 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे जर पाहिलं तर 20च्या सरासरीने यावेळेस धावा बनवाव्या लागतील आणि 2 चेंडू 12 सुद्धा आम्ही होताना पाहिलेत आमच्या समालोचन करिअरमध्ये.
पाहूया 2 षटक जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता. उजव्या हाताचा फलंदाज बासित ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. इकडे मेन म्हणजे काय की एक बाजूने नाही तर दोन्ही बाजूने फटकेबाजी करावी लागेल, तरच कुठे जाऊन या मॅच मध्ये ते जिंकू शकतील. आणि बघायला गेलं तर अकबर सध्या तरी एकटा किल्ला लढवतोय असं म्हणायला हरकत नाही. कर्णधाराने थोडं नाराज केला आज. आसिफ त्या लयमध्ये त्या फॉर्ममध्ये नाही दिसला. आणि 12:40ची गरज. पहिला चेंडू गोलंदाज, पहिला चेंडू उडवलाय, पेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईन पार. इस पार या उस पार, इस वक्त गेंद आर पार. 6 रन. स्कोर बोर्ड 6 ने पुढे जाईल. 50 झालेले आहे. तिकडे फलंदाज सांगतो मी अजून हरला नाही, तू अजून जिंकला नाही. शांत बसला म्हणून संत समजू नका, माझी बॅट ही बोलेल, मीही बोलेल. उंच भरारी घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला फटके खेळावे लागतील. इथे हे पाहायला मिळते. 50 झालेले आहेत. अजूनही मात्र बघायला 34 धावेची गरज आहे. डर तो गया था मैं फासले को देखकर, चलता गया मेरा रास्ते को देखकर, मेरी मंजिल मेरी नजदीक आ गई मेरे हौसले को देखकर. आणि इकडे आपण बघू शकतात हौसला बुलंद ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत जिद्द सोडायची नाही. फटका उंच गेलाय परंतु इकडे फसलाय, नाही फसला. सलग दुसरा हिट. बासित बघा संधी दिली बासितला आणि बासितने आता मात्र मौके पे छक्के लगाए. आता इकडे मात्र संधी दिल्या, संधीचं सोनं करत असताना 28 धावेची गरज आहे. 10 चेंडू मध्ये अगदी चांगली मॅच, अगदी रोमहर्षक मॅच पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग शांत बसू नका. बॅटिंग आवडली असेल टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. एक बाजूला बासित शांत बसलेला डगाऊट आता मात्र उठून बसलाय. इथे डोळे खुललेत, झोपलेले उठलेले आहेत, जे बसलेले होते उभे राहिलेले आहेत, उभे राहिलेले चालायला लागलेत आणि चालणारे फेऱ्या टाकायला बसलेत. असं आपण बघू शकतात. खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्ड झालाय तो म्हणजेच 56. अब तक 56. काही ऍड करा त्याच्यामध्ये. इकडे सरळ होंडो आहे. अगदी फटका चांगला होता परंतु इकडे उंची देऊ शकला नाही आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर बासितला परतावा लागेल. अगदी विकेट आला वेळेवर असं म्हणायला हरकत नाही. चांगला चेंडू पाहिला होता, चांगला निहारला होता परंतु शॉट सिलेक्शन देखील अगदी अचूक होता परंतु उंची चेंडूला देऊ शकला नाही. मी म्हणेल की 2 फटके क्रॉस बॅटेड अगदी चांगले यशस्वी झाले. यावेळेस सरळ बॅटेड होंडो मात्र इकडे एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्याने कॅच केली. सरफराज आलेला आहे. 9 चेंडू 28 धावा. मॅच अजूनही बाकी आहे. बासितची खेळी समाप्ती. थोडा नाराज मंद पावलाने यावेळेस डगआउट्स मध्ये येताना. साहिल मजा आले मॅच बघायला, काय म्हणणार तू? खरोखर प्रीतम दादा खूपच मजा आली आहे मॅच बघायला. मागच्या षटकामध्ये अकबर ऑन फायर पाहायला मिळाला होता. या षटकामध्ये बासितने आपला बल्ला चालवला होता. खूप सुंदर फटकेबाजी परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी कॅच आउट झाले आणि आपल्या डगआउटचा रस्ता पकडला. अजूनही मॅच ऑन आहे. या ठिकाणी 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि उर्वरित 28 धावेची आवश्यकता. पाहूया MPL मुस्लिम प्रीमियर लीग चा हा भव्य दिव्य पर्व आपण पाहत आहोत. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं, आलेल्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही खूप खूप स्वागत करतोय. एक खूपच काटेकी लढत मैदानामध्ये सुरू आहे. तब्बू 11 आणि सुलतान 11 या 2 संघादरम्यान. सुलतान 11 संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट खेळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या दिशेने तटस्थ आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 नि भर होईल. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 57 या आकडेवर. अजूनही उर्वरित 8 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे. उर्वरित 8 चेंडू मध्ये 27 धावेची आवश्यकता आहे. डावखोऱ्या हाताचा फलंदाज अकबर ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल, ज्यांनी मागच्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार खेचले होते. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघाकडून. पाहूया येणारा वेळ सांगेल कोणता संघ जिंकणार आहे आणि मात्र पुढचा सामना खेळेल. अगदी 2 चेंडू अजूनही आहेत आणि 2 चेंडूचा विचार केला तर एक मोठा हिट आला पाहिजे कारण की इकडे 27 बनवायचे आहेत 8 मध्ये. एक बाजूला बोईसरकर लढतायत, दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता तारापूर देखील लढताय.
कोण पुढे जाईल कोण मागे राहील, परंतु प्रेक्षकांची मन ही जिंकली जात आहेत. याला म्हणतात खऱ्या अर्थाने क्रिकेट. फुलटस चेंडूची मजाच वेगळी आहे. हा पुन्हा मिडल एकदा. झाला की आर पार. पुन्हा एकदा बॉलर ऑन बॉलिंग मार्क. यावेळेस फटका पुन्हा सजवलाय. एकदा यावेळेस अकबरच्या बॅट मधून आलाय स्क्वेअर लेगला षटकार. मी पहिलेच म्हटलं टेन्शन आहे, धडधड वाढते. आता मात्र बघायला गेलं तर दोन्ही बाजूला धडधड वाढते. सुरुवातीला एकाच बाजूला होती, यावेळेस दोन्ही बाजूला. पिन ड्रॉप सायलेन्स असणारा तारापूरचा यावेळेस डगआउट्स अक्षरशः खुश झालेला आहे. त्याचं कारण आहे अकबर. 6 धावा स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात 63 63 21 पाहिजे 7 मध्ये. प्रत्येक चेंडूवर 3ची सरासरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. षटकातील 5व्या चेंडूवर एक मोठा फटका चढवला गेला. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 60 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे. 60 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. 2 षटक 40ची गरज होती, परंतु एका षटकामध्ये जी सरासरी मेंटेन करायची होती ती मेंटेन झालेली आहे. अंतिम षटकामध्ये हा सामना पाहायला मिळणार आहे, परंतु उर्वरित षटकातील एक चेंडू शेष आहे आणि या चेंडूवर जर मोठा फटका चढवला गेला तर मात्र सुलतान 11 संघ स्ट्रॉंग साईडला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी गोलंदाज ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा झोन मध्ये चेंडू फेकला होता, त्या ठिकाणी मिस टाइम शॉट खेळला जातोय. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. 1 बाउन्स. चेंडू निघून जाईल सीमारेषेचा बाहेर. मिळतील 4. धावसंख्येत होईल 4 नि भर. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजेच काय सुपर बॅटिंग करतोय. 67 स्कोर कार्ड वर 1 ओव्हर आणि 17 धावेची गरज. 6 चेंडू 17 धावा. इकडे अकबर सांगतोय विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. अगदी बरोबरीत मॅच सुरू आहे. 1 ओव्हर 17 धावा महागडं षटक. आता मात्र 1 ओव्हरीत 23 धावेची गरज आहे. काय सुपर मॅच रंगली जात आहे. आणि प्रीतम दादा काय 1 सुंदर ओव्हर 23 खर्च फलंदाजी. केले. 17 पाहिजेत एका ओव्हरीत. अकबर काय सुंदर फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि 48 धावसंख्येवर खेळत असताना अकबर आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी पूर्णपणे एका दिशेने फलंदाजी करत असताना अकबर. इथे बघायला गेलं तर ह्या 48 धावा महत्वाच्या नाही आहेत आजच्या वेळेत. सध्या परिस्थिती अशी आहे की ही हाफ सेंचुरी नाही, मॅच जिंकणं गरजेचं आहे. अगदी मन जिंकलेलं आहे, परंतु मॅच जिंकता येईल का अकबर. इकडे कामगिरी मात्र जी 17 धावेची आहे ती 17 धावा पूर्ण केली जाईल का बघूया. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. का म्हणतात क्रिकेटला की अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवर पडत नाही कोण जिंकेल काही सांगता येत नाही. याच कारणाने मात्र सांगितलं जाते अगदी ज्वलत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला टीम तब्बू 11 बोईसर, दुसऱ्या बाजूला टीम आपल्या पाहायला मिळते सुलतान 11 तारापूर. 6 चेंडू 17 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर 12वा तब्बू 11 बोईसर. आपला 12वा इकडून गेलेला आहे. शेवटचं षटक कोण आता आम्हाला कळवा. दानिश. दानिशच्या खांद्यावर जिम्मेदारी भविष्य. हकीम हा गोलंदाज. बरीच नावं आली आमच्याकडे. हकीम. हॅलो. चलिए थोड़ी स्पीडअप रखिए मैच को. हर्षद यांना विनंती असेल. अगदी आपण बघू शकतात हा फील्ड प्लॅन सजवलाय. यावेळेस पहिला चेंडू शॉर्ट चेंडू आहे. फिरवण्याचा प्रयत्न केला. इकडे मात्र स्ट्राईक घेतली जाईल आणि ही एक चांगलं काम केलेलं आहे. अगदी खराब चेंडू. शॉर्ट चेंडूला मात्र मारण्याचा प्रयत्न होता. विकेटचं पतंग. शॉर्ट चेंडू होता, फायदा उचलता आला आणि खराब लाईन यूज केली होती आणि इकडे मात्र स्वतःचा विकेट सेक्रिफाईस करतोय. त्याचं कारण आहे की अकबरला स्ट्राईकवर आणलंय. अकबर 48 वर खेळतोय नक्की आहे. इकडे हाफ सेंचुरी जरी झळकवली पण त्यानंतर जर मॅच जिंकता आली नाही तर हाफ सेंचुरीची किंमत ही शून्यच राहणार.
मॅच जिंकवणं गरजेचं आहे. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो जाफर मैदानाच्या आतमध्ये जात असताना, कारण की हा जो एंड आहे हा डावकुऱ्या फलंदाजाचा एंड आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात एंटर करतोय, तो म्हणजे जाफर. आता विकेटवर दोन्ही डावखोऱ्या हाताचे फलंदाज पाहायला मिळतील. एका दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अकबर, ज्यांनी पूर्णपणे एका हाताने किल्ला लढवलाय, आणि नवीन फलंदाज जाफर येता येता नॉन स्ट्राईकवर येण्याचा अवसर भेटतोय. आपल्याला स्ट्राईकवर आता मॅन इन फॉर्म अकबर पाहायला मिळतील. 48 धावसंख्येवर खेळत असताना उर्वरित 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 17 धावा लावायचे आहेत. 5-17 आहेत. अकबर स्ट्राईकला आहे. आतापर्यंत एकटाच घेऊन चाललाय या मॅचला, परंतु इथून जिंकता येईल का? चला स्पीडअप ठेवा. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे. बॅटिंग टीम चलिए अकबर भाई, अजून एक मॅच बाकी आहे यानंतर, कारण की थंडीचे दिवस आहेत, आज छोटे दिवस आहेत. अजून 6 ओव्हरची जर मॅच खेळायची असेल तर मात्र थोडी स्पीडअप ठेवा. 5-17 दुसरा चेंडू घेऊन तयार. व्हेरी फर्स्ट बॉल मारलेला फटका, अपील आलेली आहे, परंतु चेंडू पायाला लागून जातोय म्हणजे डॉट आलाय. नशिबाची साथ इकडे आपण बघू शकतात गोलंदाजाकडला मिळते, आणि त्याचं कारण आहे की हा खराब चेंडू होता, लाईन खराब होती, त्यामुळे म्हटलं की नशिबाची साथ मिळाली. 4-17ची गरज. काय खेळ आहे, कधी षटकार चौकार येतात, कधी डॉट चेंडू होतात. यावेळेस गोलंदाज हकीम आपल्याला पाहायला मिळतोय. 4-17 पुलटा चेंडू ऑन साइडला फटका गॅप मध्ये आहे, हा निघून जाईल का? या चौकार येतोय. या 4 धावेने 50 नक्की झाले. ही तिसरी हाफ सेंचुरी पाहायला मिळते या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये, जी अकबरच्या नावावर आहे. पण अजूनही मात्र जो टार्गेट आहे तो बाकी आहे. टार्गेट 50 बनवणं नाही आहे, टार्गेट 84 टोटल बनवणं आहे. आता मात्र धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू असतील, 3 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे, हे लक्षात घ्या. काय बॅटिंग केले अकबरने, काय सुपर फलंदाजी केले, परंतु इकडे 3 मध्ये 13 देखील बनवायचे. त्यामुळेच बघू शकतात आपण, भली हाफ सेंचुरी झाली त्याने बॅट नाही दाखवली, कारण की इथे ते बॅट दाखवून अर्थ नाही आहे. 18-51ची गरज असताना मॅच कुठे आलाय. 3-13चा फटका सजवलाय क्षेत्ररक्षकाच्या बाजूने. 4 धावा. 18-59ची मॅच 2 मध्ये 9 वर आलेली आहे, म्हणजे 16 मध्ये 50 बनवलेले आहेत आतापर्यंत. 2 चेंडू 9 धावा. कंपल्सरी चेस आहे. 2 गेंदों में 9 रनों की जरूरत है. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. $75 स्कोर कार्ड वर झालेले आहेत. 2 चेंडू 9 धावा. इथे मात्र कोणाचा विश्वास जिंकणार, बॅट्समन बॅटिंग टीम का बॉलिंग टीम, हकीम का अकबर. अगदी मजा आलाय मॅच बघायला, प्रेक्षकांची नजरे वेधून घेतलीत. फटका इकडे चांगला आहे, लॉंग ऑन हर्ष धोंडो. अगदी या झुंजारू इनिंगला इकडे पूर्ण विराम केला आहे, परंतु टाळ्या अकबरसाठी जोरदार झाल्या पाहिजेत. अगदी मात्र बघायला गेला तर एकटा लढला या मॅच मध्ये. इकडे आपण बघू शकतात अगदी 2011ची वर्ल्ड कपची मॅच, इंग्लंड वर्सेस इंडिया. इंडियाने मोठं टार्गेट दिलं होतं, परंतु अँड्रू स्ट्रॉसची बॅटिंग अगदी चांगली झाली. त्यांनी जवळजवळ 180 ते 190 धावा केल्या, आणि ती मॅच भली इंग्लंडने गमावली, परंतु मॅन ऑफ द मॅच अँड्रू स्ट्रॉस आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशीच काही ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते अकबरची. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या अकबरसाठी. त्याने टोटल 56 धावा या इनिंगमध्ये केलेल्या आहेत, आणि लगभग मॅच आणली होती, परंतु हा फटका अगदी लॉंग ऑन रिजनला हर्षदच्या हातामध्ये जाऊन विसावला. टाळ्या येत आहेत. काय सुपर बॅटिंग केली आहे. 1 मध्ये 9ची गरज. अगदी बघायला गेलं तर पहिले 3 षटकं जी खराब खेळली ते कुठे ना कुठे आता आठवण येत असतील, की त्या 3 षटकामध्ये थोड्या धावा असत्या तर कुठे ना कुठे चित्र अलग असतं. परंतु क्रिकेटचा खेळ सांगा किंवा कोणताही खेळ सांगा तर जर तरला थारा नाही. आणि इकडे आपण बघू शकतात स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजेच
मजर 1-9. पटका स्विंग केलाय मजरने देखील आणि इथे यावेळेस विकेट. मॅच विन केली. अभिनंदन तब्बू 11 बोईसर. इथे आपल्याला पाहायला मिळते विन होताना.